नागपूर ते सिंधुदुर्ग हा शक्तिपीठाचा जो मार्ग आहे तो वावा तालुक्यातील मुसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड, बोरगाव, वाळवा, उरुणेश्वरपूर, कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, कुरळप, आयतोडे खुर्द अशा 11 गावातून जाणार आहे. या 11 गावातून जाणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी अधिकृत शासकीय अधिसूचना निघण्यापूर्वीच डाव्या चळवळीचे काही कार्यकर्ते आणि शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या शक्तिपीठाविरोधामध्ये शक्तिपीठ संघर्ष शेती बचाव समिती स्थापन करून खूप आधीपासूनच या 11 गावामध्ये शक्तिपीठाला विरोधासाठी वातावरण निर्मिती सुरू केली होती. त्यामध्ये प्रामुख्यानं शेतकरी संघटनेचे नेते बेजी पाटील, कॉम्रेड धनाजी गुरव, मिलिंद थोरात, उमेश कुरुडकर, दिग्विजय पाटील, विजय महाडिक, दीपक कोटावळे, शंकर महापुरे, त्याचबरोबर उमेश कुरुडकर, शामराव पाटील आदी कार्यकर्त्यांनी अगोदरच वाळवा, मुसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड, इटकरे, कुरुड या गावामध्ये जनजागृतीसाठीच्या सभा घेऊन या शक्तिपीठाला विरोध करून एक मोर्चा देखील अगोदर काढलेला होता आणि त्यानंतर राजकीय नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि त्या मानवनिर्मित शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे आणि म्हणून मग नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी म्हणून ईश्वरपूर शहरामध्ये एक मोठा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते प्रवीणदादा पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, डॉक्टर भारत पाटणकर, नगराध्यक्ष आनंदराव मुरगुंडे, जिल्हा परिषदेचे उभाटा गटाचे अभिजित पाटील असे नेते सहभागी झालेले होते आणि या सभेनंतर अनेक ग्रामसभांनी शक्तिपीठाला विरोध करणारे ठराव मंजूर केले. संरक्षण मार्गाने हा लढा सुरू ठेवण्याचं ठरलं. एकाच वेळेला शासनाशी चर्चा आणि रस्त्यावरचं आंदोलन हे दोन्ही उपक्रम सुरू ठेवण्याचे ठरले. यात प्रामुख्यानं भारत पाटणकरांनी सूचना केली की स्थानिक जनतेच्या मंजुरीच्या कायद्याचा आधार घेऊन आपण हा लढा उभारू. तेव्हा या कार्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या वातावरण निर्मितीमुळे जेव्हा शासकीय आदेश निघाला त्यावेळेला या सगळ्या 11 गावामध्ये शासकीय आदेशाची होळी करण्यात आली. ग्रामसभेमध्ये ठराव करण्यात आलेले आहेत. एक मोटरसायकल रॅली देखील या 11 गावातून काढण्यात आली. त्यात पोलिसांनी साधारणपणे 250 कार्यकर्त्यांच्या वरती गुन्हे देखील दाखल केले आहेत. ह्या वातावरण निर्मितीचा उदाहरण सांगायचं झालं तर ह्या वातावरण निर्मितीमुळे कामेरी सारख्या गावामध्ये ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक अनिल पाटील आणि ज्येष्ठ नेते छगन पाटील यांनी आपलं मुंडन केलेलं आहे. तर तहसीलदार कार्यालयासमोर ज्यावेळी ही रॅली आली त्यावेळेला रॅलीमध्ये उत्साही कार्यकर्ते इंद्रजित पाटील यांनी एका हातात मोबाईल पकडून आणि बैठका मारत जोरदार अशा प्रकारची घोषणा केली आणि एकच जिद्द शक्तिपीठ रद्द, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणांचा गुंजाराव ह्या 11च्या 11 गावामध्ये सुरू आहे. आता कोणत्या कारणामुळे या शक्तिपीठाला विरोध सुरू करीत आहे किंवा विरोध सुरू आहे त्या कारणांचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करू. पण ह्या क्षणी एक गोष्ट नक्की, ही जी टीम धनाजी बेजी आहे या टीम धनाजी बेजीला प्राथमिक टप्प्यामध्ये या 11 गावामध्ये शक्तिपीठ विरोधी वातावरण निर्मिती करण्यामध्ये लक्षणीय यश आलेलं आहे यात शंका नाही.